तर आता गावातल्या घरी आलोय आणि तनू आणि बाबू रेडी आहे. तनू समोर ऑफ दिसतोय थोडा आणि बाबूने बॅग वगैरे सगळं भरलंय. आता तनू आणि बाबूला घेतलंय, पाहू शकता ह्या तिघांमध्ये एक ऍड झाले, ते दिसत पण नाही बघ. तर आता आम्ही पेठमधून निघलोय. तर आता आम्ही इथं किशोरीच्या घरी आलोय. तिचं काही मटेरियल राहिलं त्याच्यामुळं ती घरी गेली ते आणायला. तर ती आलेली आहे. तर किशोरी आली आहे आणि आता आम्हाला जायचंय वेट एन्जॉयला. चलो चलो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर चला मग आता भेटूया डायरेक्ट लोन. आणि ह्या मुली काहीतरी बदल वाटतो यांच्यात. आता ही मुलगी बघा हेअरस्टाईल बनवती आणि ही एक तनिष्का ती लिपस्टिक लावते बा एका मुलीला. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, चेहरा बघा नीटीचा. तर आता डिझेल फिल केलंय गाडीत आणि आता आम्ही निघलो इथून करण आणि बाकीचे लोक. हॅलो गाइस, सो वी आर थिंकिंग अबाउट टू वी आर टॉकिंग इन इंग्लिश. आवर इंग्लिश इज नॉट परफेक्ट बट वी आर ट्राय टू मेक इंग्लिश व्लॉग. सो यू कॅन सी these 3 beautiful girls. And you will see Karan and Karan driver not. This is car of Karan. This is Karan's car. Karan. मला लय हसायला येईल, काहीच नाही बोलू शकत. इंग्लिश टॉक इन इंग्लिश चालू. अंधारा मुडी आल्यावर लय भारी भारी. ट्रॅफिक. ट्रॉफिक. खेळला खूप ट्रॉफिक होतो. ट्रॉफिक. एसटी. टॉप्स. आता हा टॉप आहे, कानातले टॉप्स, पण दोघांना पण टॉप्स. हे अशी इंग्लिश असते बर का लेडीजची. नीट माहित पण नसतं इंग्लिश वर्ड, पण काहीतरी वेगळं बोलायला जातात. वुमन्स लेडीज यार. तुम्ही आपलं थोडक्यात बायका म्हणू शकता. तर गाडीचा ऑपरेटर चेंज झालाय. चॉकलेट बॉय माफिया बंटी भाऊ धुमाळ यांचं आगमन झालंय आणि आता आम्ही निघलोय वेट एन्जॉयला. डीएम करा, कोणाला जर आवडला असेल तर डीएम करा. तुम्हाला आयडी आहे त्याचा. अरे बापरे. तर चला निघूया आता वेट एन्जॉयला. तर आता हे लेटची ऍडव्हर्टाइजमेंट करायचं काम चाललंय, पण असं काही नाहीये. हल्दीरामची पण सगळ्या ब्रँडचं प्रमोशन करायचं काम चाललंय, ते पण फुकतात. तर जवळपास सगळ्या कुरकुरेच्या ब्रँडचं आता ऍडव्हर्टायझिंग प्रमोशन केलेलं आहे. त्यांनी काहीतरी आपल्याला सपोर्ट केला पाहिजे. बघा तुमची इतकी ऍडव्हर्टाइजमेंट करतोय, इतक्या छान छान मुली आहेत आणि इतकं छान छान दाखवतायत. हल्दीराम लेस चिप्स. तर आता हे मला सोया स्टिक खायला दिले आणि हे सगळे खाऊन मोकळे झालेत. यांनी लपून ठेवलेलं हे सगळं आणि आता शिक दिलंय मला. ते भेटणार नाही, हे सगळं माग नाही. मी काय यांना देत नसतो, किती पण ओढायचा प्रयत्न केला तरी. तर फायनली आता लोणावळ्यात आम्ही पोहोचलोय. तर आता चला मग पाहूयात. हाऊस द जोश. आम्ही आलोय आता वेट एन्जॉय पर्यंत पोहोचलोय. आज महाराष्ट्र दिन असल्यामुळे खूप गर्दी आहे, हे तुम्ही बघू शकता इकडे. तर आता आम्ही इथं लोणावळ्यात आलोय वेट एन्जॉयला आणि आता चाललोय जरा खरेदी करायची आहे, कारण शॉर्ट्स वगैरे काही घेतलेलं नाही. तर तुम्ही पाहू शकता इथं शॉर्ट घेण्यासाठी किती गर्दी आहे. तर पाहूया आपण. तर तुम्ही पाहू शकता इथं किती सारी गर्दी आहे आणि किती लोक आज आले. आमचा दिवस जरा चॉईस करायचा चुकलाय असं वाटते, जाऊ द्या. तर आता गाडी पार्किंग साठी आम्ही जागा शोधतोय, बघू भेटते का. तर गाडी पार्किंग केलेली आहे आणि आता आम्ही चाललोय वेट एन्जॉयला. तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे आज. इथं पार्किंग सगळं फुल झाले. इथं कशी तरी जागा केली आहे. आता सावली त्या बाजूने जरा वेळाने इकडे ह्या साईडने. तर तुम्हाला इथली एक बेस्ट गोष्ट दाखवतो. पार्किंग कशा पद्धतीने बनवले. वरती सोलर पॅनल आहेत आणि त्या सोलर पॅनलच्या खाली पार्किंग आहे. पाहू शकता तुम्ही इथली आजूबाजूची गर्दी पाहू शकता, इतकी गर्दी आहे. आता काय होतंय काय माहित, काय मजा करायला भेटायची इतक्या गर्दीत, काय अर्थ आहे काय. तर आत गेल्यानंतर पहिल्यांदा आम्ही गेलो तिकीट काउंटरला, कारण आमच्यातल्या 7 जणांचं ऑनलाईन तिकीट बुक होतं आणि 1 जण नव्हता. मग त्याच्यामुळे आम्ही ऑफलाईन एक तिकीट घेतलं
आणि त्यानंतर आम्ही गेलो ऑनलाईन बुकिंग सेक्टरला. तिथून आम्ही हाताला लावण्यासाठी बँड घेतले, कारण तेच आमच्या ह्या दिवसाचं लायसन आहे. तर आता आम्ही आत चाललोय. तर ह्या गेटमधून असं बँड चेक करून आम्हाला आत एंट्री दिली आहे. तर आज एक मी असल्यामुळे पाहू शकतो. तर सेल्फी टाइम झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय आत. तुम्हाला आता इथला कारंजा दाखवतो आणि स्नेहलचं फोटोशूट चाललंय. तर ही फोटो काढायचा. एंट्री केल्यानंतर लॉकर घेतला आणि आम्ही सगळे कपडे चेंज करून बाहेर आलो. कपडे चेंज केल्यानंतर आता आम्ही निघलो होतो वॉटर पार्कमध्ये मज्जा करायला. ऊन खूप लागत होतं, त्याच्यामुळे कधी पाण्यात जाऊन थंड होईन याची वाट बघत होतो आणि मग त्यामुळे आम्ही खूप गडबडीत एकदाच पाण्यात गेलो. तर आता अनुभव सुट्टीचा दिवस असल्यामुळे वेट अँड जॉय पार्कमध्ये खूप गर्दी होती. इतकी गर्दी होती की वरती चढण्यासाठी इतक्या रांगा लागल्या होत्या. इतक्या रांगा पाहून बऱ्याचशा स्लाईड किंवा बऱ्याचशा राईड आमच्या कंप्लीट करायच्या राहिल्या. पण पाणी इतकं थंड होतं, इतकं छान वाटत होतं, एक वेगळाच अनुभव घ्यायला भेटत होता इथं. वरून तीव्र ऊन आणि थंडगार पाणी, इतकी एक वेगळीच मजा आम्हाला अनुभवायला भेटत होती. आणि पाण्याचा इतका आवाज येत होता की व्लॉगला व्हॉइस ओव्हर देणं तिथे शक्यच नव्हतं. या ठिकाणी येऊन एक मस्त अनुभव भेटला होता की इकडे वेट अँड जॉयला इतकी लोक काय येतात. तसं तर वास्तविकता पाहायला गेली तर इतक्या गर्दीच्या ठिकाणी येणं मजा नसतेच. पण एक उन्हाळ्यात थंड पाणी अंगावर पडत होतं, त्याच्यामुळे मनाला सुकून भेटत होता. पण त्याच तुलनेत गर्दी जरा जास्तच होती, त्याच्यामुळे आम्हाला एका बाजूने या दिवशी यायला नव्हतं लागत असंही वाटत होतं. तर आता ह्या याच्यातून आम्हाला पास व्हायचं इथून खाली. तर आता दुसऱ्या यांच्यात जायचं आम्हाला. आता तर ते पुढे गेलेत आणि आम्ही व्लॉगच्या दारात मी इकडं पाठीच राहिलोय. तर आता ह्या मोठ्या स्लाइड मध्ये आता आम्हाला जायचंय. इतकी उंच स्लाइड आहे. आणि करण स्नेहल तुम्हाला दाखवतो की गर्दी जमली बंद करतो बस. आणि आमची तनू आहे. काही मालकी नाही, झेंड्या बैलाची मालकी तनू. सुलतान काही झालं ब्लॉग थांबणार नाहीये. ब्लॉगच गोवन बाई. 3 घंटे तर 3 तासांचं ह्या घसरगुंडीसाठी 3 तासाचं वेटिंग आहे. तर आम्ही हे याच्यावर जाण्यापासून टाळणार आहे, कारण 3 तास वेट करण्या इतका आपल्याकडे सर वेळ नाहीये, म्हणून काहीतरी दुसरं बघूया. तर आता आम्ही चाललोय वेव डान्स करायला. इकडे जाणार आहे, डीजेचे गाणे लागून डान्स करायचा आहे. आता पुढं जसं जसं जाते तशा वेळ वाढत चालल्यात.
वाहून जाता जाता वाचल्यात आणि हा एक कोणतरी खालून नुसतोय. हा चुकीचा व्यक्ती आता पाण्यातून निघलाय आणि तो आणि हा सांगितलं तुम्हाला. तर आता पाण्यातून बाहेर आलोय आणि आता चाललोय त्या वरच्या स्लाइडवर जाण्यासाठी. एवढी मोठी गर्दी लागते, तुम्ही पाहू शकता. इतके लोक ह्या स्लाइडवर जाण्यासाठी अट्टहास करतायत आणि आता बाकीचे पुढे गेलेत आणि मी त्यांच्या पाठून चाललोय. तर आज 1 मे महाराष्ट्र दिन असल्यामुळे इथं मोकार गर्दी आहे आणि अशा गर्दीच्या ठिकाणी नाही आलेलं चांगलं, कारण अशा वेळी एन्जॉय करायला नाही भेटत. आता या स्लाइडवर जाण्यासाठी गर्दी कमी वाटते म्हणून इथं जाऊ एखाद्या वेळेस आम्ही. इथं आज इतकी वाईट कंडिशन आहे, कुठल्याही स्लाइडवर जाण्यासाठी लाईनला जावं लागते. आता ते तिकडं जाऊन बघणार आहे, तिकडच्या लाईनला लागणार आहे. इथं किती गर्दी आणि आमची तनू उदास. तर आता आम्ही ह्या साईडवर जाण्यासाठी लाईनला लागायला आलो. किती मोठी लाईन आहे नाही, जायची पण इच्छा नाही, पण तिलाच फुटलाय. तर ठीक आहे, एवढ्या मोठ्या ह्याच्यावर जाण्यासाठी थोडे कष्ट घेणं महत्वाचे आहे. एवढी मोठी लाईन आणि आता ह्या राईडने जायचंय. तुम्ही पाहू शकता किती गर्दी जमली आणि इतकी लाईन लांब आहे. 2 तास ह्या लाईनला लागल्यानंतर आत्ता पुढं आम्ही ह्या पायऱ्या चढायला लागलो आणि आत्ता इथून पण इतकी लोक आहेत पुढं लाईनला लागली आहेत की लाईनला लागून पस्ताव झाल्यासारखं फील होते. त्या वर दिसत आहेत त्या ट्यूब आहेत, त्या ट्यूब खालून वरती जातात आणि वरती गेल्यानंतर ह्या ज्या गोल गोल दिसतंय ना ह्या स्लाइड्स, ह्या स्लाइड्सवरून त्या ट्यूबवर बसून खाली यायचं असतं. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने ही 2 माणसं गोल गोल फिरत आहेत आणि हे गोल फिरून ते आत जातात. त्यांचं स्पीड बघा, पूर्ण वर गेलेत पूर्णपर्यंत आणि परत खाली आली. इतकी मज्जा येते ना फार. तर फायनली आले आमच्या मेन मिशनसाठी. तर आता आमच्या समोर हा बोगदा दिसतोय, हा पाणी याच्या ट्यूब टाकणार आहे आणि ह्या बोगद्यातून आम्ही पास होणार आहे झूम मध्ये. तर फायनली आमची ट्यूब आली आणि आता आम्ही त्याच्यात बसणार आहे. तर लाईट वेट असलेल्या माणसाने पुढं बसायचं असतं आणि जास्तीत जास्त वेट आहे त्यांनी मागं. तर हा पुढचा समोरचा बोगदा पण खूप भीती वाटते आणि आता कॅमेरा मी ऑन करते आणि आता जायचे ह्या बोगद्यात. आता नाव गो भीती वाटते खूप. तर तुम्ही पाहू शकता समोर तनू आणि किशोरी आलेली पूर्णपणे भिजल्यात. तर तुम्ही पाहू शकता यांची अवस्था कशी झाली आहे, तर यांना दिसत पण नाही आहे व्यवस्थित. तर आता कोण आले, आता स्नेहल आणि बंट्या भाऊ आलाय आणि बंट्या भाऊला करणने उलट केले. हा प्रत्येकाला उलट करतो सगळ्यांना, त्याला खूप मजा येते असं करण्यात आणि पळून जातो. प्रत्येकाला उलट करतो आणि पळून जातो. तर बंट्या भाऊने ट्यूबला घेतले अंगावर आणि आता तर तुम्ही पाहू शकता सायक्लोन राईड करून आम्ही आत्ता चालू. खूप खुश आहेत सगळेजण कारण थंड थंडगार झाले आधी. तर भाऊ आता आपण कुठे चाललोय? आता आपण जेवण करण्यासाठी चाललोय. तर आता एवढा वेळ वेटिंग केला आम्ही, त्या पण त्याचं सार्थकी लागल्यासारखं झालं आम्हाला जरा. तर राईड केल्यानंतर खूप थकलोय आणि आता चाललोय आपण जेवणासाठी. तर चला मग.
तर तुम्ही पाहू शकता इथे इतकी गर्दी आहे, ह्या गर्दीने इतकं डोकं दुखायला लागले की इतकी लोक आहेत की पार नको नको झाली. कारण असं वाटतं इतकं थकल्यानंतर सहज आपल्याला जेवण मिळावं, पण इथं जेवणाची खूप दुरावस्था आहे. कारण इतके वेटिंगसाठी आहेत, लोकच इतकी आहेत की सांगायला नको. खूप आणि हीट पण खूप आहे. आरकरण आणि वांट्यावर लाईनला लागले. तर जेवण घेऊन आलेली आहे तनू आणि स्नेहा. आता या ताटात बघा हे बटाट्याची कांदा आहे, ही सगळी पाच आहे ना कांद्याची, जशीच्या तशी आहे. तर आमचं जेवण झालेलं आहे आणि कसं तरी टेस्टी, एवढंही टेस्टी नव्हतं पण तरी आम्ही जेवण संपवले. आता वॉटर पार्क मधल्या सगळ्या राईड कम्प्लीट झाल्या होत्या आणि आता आम्ही निघतोय इमॅजिकाकडे. मित्रांनो आम्ही आलो आता वेट एन्जॉयला आणि आता आम्ही याच्यानंतर ह्या पाण्यात बसणार आहे. पाहू शकतो वेगवेगळे प्रकारच्या राईड्सचा अनुभव घ्यायला भेटेल. तुम्ही पाहू शकता इथं इतका मोठा एरिया आहे की आपण कुठेही जाऊन कोणतीही राईड इझिली एन्जॉय करू शकतो. काय व्ह्यू आहे आत्ता, इतका सुंदर व्ह्यू पाहायला भेटला की इतकं जोरात पाणी उडालं. ह्या बोटमधून लोक इथून सफर करत असतात आणि पूर्ण ह्या पाण्याच्या वेवमधून इकडून जातात आणि वरून पुन्हा खाली येतात. तर इतकं सुंदर राईड आहे. तर आता ह्या जहाजाची राईड करायची आहे आम्हाला, तर आम्ही चाललोय. तर आता राईड चालू झाली गेलं की काय नाही वाटत. तर आता राईड थांबली. हाय